नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7th स्टँडर्डमधील 9 नंबरचं लेसन अभ्यासणार आहोत. तर या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहेत ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण लेसनचं नाव बघणार आहोत. तर लेसनचं नाव आहे द मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया क्वेश्चन आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करून दिलेला आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. तर यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी टिक मार्क करून दिलेले आहे आणि ते तुम्हाला या ठिकाणी राईट करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी राईट केलेला आहे, ते राईट करून घ्यायचं आहे. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नेम द फॉलोइंग्स आहे. तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे डिस्क्राइब्ड ॲज रथ बाय सभासदा. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा दिलेला आहे, सिद्धी ऑफ जंजिरा. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, बुक ऑन पॉलिटी रिटन बाय संभाजी महाराज. जर संभाजी महाराजाने जे राजकारणावर एक बुक राईट केलेलं होतं, त्या बुकचं नाव या ठिकाणी विचारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बुकचं नाव आहे बुद्धभूषणम. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेकंड नंबरचा, अरेस्ट बाय द मुघल्स ऑन रायगड फोर्ट इन नोव्हेंबर 1689. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे 1689ला नोव्हेंबरमध्ये रायगड फोर्टवर कुणाला अरेस्ट केलं होतं, असं क्वेश्चन आहे. तर महाराणी येसुबाई अँड प्रिन्स शाहू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे रिबेलियस सन ऑफ एम्परर औरंगजेब. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, शहजादा अकबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम्स. तर या ठिकाणी डायग्राम्स कंप्लीट करून दिलेला आहे, तो तुम्ही तसा बघून राईट करायचा आहे. सेकंड नंबरचा जो डायग्राम आहे तो या ठिकाणी राईट करून दिलेला आहे, असाइन ड्युटी बाय राजाराम महाराज टू फाउट अगेन्स्ट द मुघल्स. तर या ठिकाणी जो डायग्राम आहे तो कंप्लीट केलेला आहे. तर बघा, फर्स्ट नेम या ठिकाणी राईट केलेला आहे रामचंद्र पंत अमात्य आणि सेकंड नेम आहे शंकराजी नारायण सचिव. थर्ड आहे सांताजी घोरपडे आणि फोर्थ नेम आहे धनाजी जाधव. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट डायग्राम तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करून दिलेला आहे, सरदार ऑफ महाराणी ताराबाई हू ओपन बॅटल अगेन्स्ट द मुघल्स आउटसाइड महाराष्ट्र. तर जी बॅटल होती महाराणी ताराबाई ओपन बॅटल अगेन्स्ट मुघलाविरुद्ध आउटसाइड महाराष्ट्राच्या आउटसाइड जी बॅटल झाली होती त्यामध्ये इन्व्हॉल्व व्यक्तीचे या ठिकाणी नावं दिलेली आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कृष्णाजी सावंत, खंडेराव दाभाडे, नेमाजी शिंदे, धनाजी जाधव. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द लेसन अँड राईट ॲन्सर्स. तर तुम्हाला लेसनमधून ॲन्सर सर्च करून राईट करायचे आहे. तर फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, व्हाय डीड संभाजी महाराज रिटर्न हाफ वे फ्रॉम द जंजिरा कॅम्पेन. तर या ठिकाणी ॲन्सर राईट करून दिलेला आहे, संभाजी महाराज रिटर्न हाफ वेज फ्रॉम द जंजिरा कॅम्पेन बिकॉज द मुघल आर्मी इन्व्हेडेड द स्वराज ॲट द सेम टाईम. नेक्स्ट क्वेश्चन इज
Why did Sambhaji Maharaj decided to teach a lesson to the Portuguese? तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे. संभाजी महाराज decided to teach a lesson to the Portuguese because they had joined hand with Mughals emperor against Sambhaji. नेक्स्ट क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी 3rd नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. तर बघा 3rd नंबरचा क्वेश्चन इज टू whom did राजाराम महाराज entrust the responsibility of protecting the स्वराज when the went to जिंजी. तर या ठिकाणी या क्वेश्चनचं आन्सर सुद्धा राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, राजाराम महाराज इंटरेस्ट द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्टिंग द स्वराज टू महाराणी येसुबाई वेन ही वेंट टू जिंजी. नेक्स्ट क्वेश्चन 4 नंबरचा. तर बघा, देवदत्त हॅज डिस्क्राईब महाराणी ताराबाईच वलोर इन धिस वर्ड्स. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. देवदत्त डिस्क्राईब महाराणी ताराबाई वलोर इन द फॉलोइंग वर्ड्स. दिल्ली वॉज humbled the emperor of Delhi. Lost pest, such was the worth of the great Queen Tarabai. Next question. Why did Sambhaji Maharaj abandon the conquest of Goa? तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे. संभाजी महाराज abandoned had to conquest of Goa because he received the news of Mughal invasions of South Konkan and had to go back to fight with Mughal. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गिव रिझनचा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर राईट करून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, औरंगजेब रिटर्न हिज कॅम्पियन टुवर्ड्स आदिलशाही अँड कुतुबशाही किंगडम्स. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. ते तुम्ही या ठिकाणी बघून राईट करू शकता. तर बघा, could not success has campaigned towards Adilshahi and Qutubshahi kingdom. Campaign against the Marathas, he had to suspend the campaign against the Maratha. Next question 2nd नंबरचा आहे रिझनमध्ये. तर हा क्वेश्चनसुद्धा या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करून दिलेला आहे. त्यानंतर 3rd नंबरचा जो क्वेश्चन आहे रिझनचा, इट वॉज डिसाइडेड दॅट फाईट टू डिफेंड रायगड शूड कंटिन्यू अंडर द लिडरशिप ऑफ महाराणी येसुबाई. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेला आहे. ते तुम्ही बघून राईट करू शकता. तर बघा आन्सर काय आहे, औरंगजेब हॅड सेंट जुल्फिकार खान टू अ बिसाइड रायगड. ॲट दिस टाईम राजाराम महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई अँड प्रिन्स शाहू विअर द रायगड फोर्ट. It was all risky for all members of the royal family to stay together. It was therefore decided that Rajaram Maharaj should escape and the fight to defend Raigad should continue under the leadership of Maharani Yesubai. रिझनचा 4 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट करून दिलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5th नंबरचा क्वेश्चनसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. त्यानंतर 6th नंबरचा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा या ठिकाणी कंप्लीट करून दिलेला आहे. तो तुम्ही जसंच्या तसं बघून राईट करायचा आहे. त्यानंतर रिझनचा 7 नंबरचा क्वेश्चन आहे तो सुद्धा या ठिकाणी राईट केलेला आहे. तो तुम्ही जशाचा तसा वर्कबुकमध्ये राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, व्हॉट डू यू नाव राईट आन्सर इन युअर वर्ड्स. तर तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट नोट्स राईट करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स यावर तुम्हाला शॉर्ट नोट्स राईट करायचे आहे. मराठा युद्ध यावर तुम्हाला शॉर्ट नोट्स राईट करायचे आहे. तर बघा, मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स वॉज फाईट बिटवीन द ग्रीड ऑफ द Mughals and the love of freedom of the Marathas. It started with the invasion of the Deccan by the Mughal Emperor Aurangzeb in 1682.
छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज अँड Maharani Tarabai were engaged in a fierce fight with the Mughals for a period of 25 years. Next question is छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांची जी शॉर्ट नोट्स आहेत या ठिकाणी राईट करून दिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3rd नंबरचा. तर 3rd नंबरमध्ये छत्रपती राजाराम महाराजाविषयी इन्फॉर्मेशन आहे आणि ती या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघून जशाचे तशी तुम्ही राईट करू शकता. त्यानंतर महाराणी ताराबाई. तर महाराणी ताराबाई ही खूप ब्रेव अशी राणी होती आणि त्यांनीसुद्धा जे औरंगजेब आहे औरंगजेबाविरुद्ध त्यांनीसुद्धा लढाई केलेली आहे. तर या ठिकाणी त्यांचं वर्णन राईट केलेलं आहे. महाराणी ताराबाई वॉज कॅपेबल वाईफ ऑफ छत्रपती राजाराम महाराज. शी कंटिन्यूड द वॉर of independence with great determinations after death of Rajaram Maharaj. Next बघा, with the help of the Sardar, contemporary Mughal historian Zulfikar Khan described her as an intelligent and knowledgeable woman. She emerged victorious in the War of Independence as the Mughal could not subdue the Marathas. Next question बघा, exploits of संताजी and धनाजी. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे ओपन एंडेड क्वेश्चन. या ठिकाणी हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन जशाचा तसंच राईट करायचं आहे आणि त्याचा आन्सरसुद्धा राईट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज 7th स्टँडर्डमधील 9 नंबरचा जो लेसन आहे द मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स, या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण अभ्यासलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.